जय महाराष्ट्र। मी अभिजित मधुकर जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख पुरंदर। आज खरं तर अत्यंत गंभीर अशा विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि भूमिका मांडण्यासाठी आज मी आपल्यासमोर येत आहे। आणि आपल्या समोर येत असताना सर्वप्रथम मी उपस्थित सर्व पत्रकार बांधव असतील, सामाजिक संस्था असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांचं मी मनापासून सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं आज देशभर गाजत असलेला विषय म्हणजे या देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पर्यावरणप्रेमी आणि शिक्षणतज्ञ आदरणीय श्री सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपर फुटीच्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहे। तर अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय खरं तर केंद्र शासनाने हाताळायला हवा होता, परंतु कुठल्याही प्रकारे तो विषय संवेदनशीलपणे न हाताळता अतिशय संवेदनाहीनपणे हा विषय हाताळला गेला। आणि एक प्रकारची एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाची परीक्षा फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांची देखील एक प्रकारे या केंद्र शासनाने आणि शिक्षण मंत्र्यांनी उपेक्षाच केली असं खरं तर म्हणावं लागेल। अतिशय देश गंभीर संकटातून जात आहे, कारण ज्या पद्धतीने आपण एक देशाचं भविष्य म्हणून तरुणाईकडे बघत असतो, ती तरुणाई संपूर्णपणे उद्ध्वस्त करायचं काम खरं तर या शिक्षण व्यवस्थेने चालवलं का काय असं म्हणायला निश्चितपणे व्हावं। नीट परीक्षा पेपर फुटी असो, TET परीक्षा पेपर फुटी असो, MPSC परीक्षा पेपर फुटी असो, UPSC पेपर परीक्षा फुटी असो, अशा एक ना अनेक जवळपास या सरकारच्या कारकिर्दीमध्ये 90-92 प्रकारच्या परीक्षा पेपर फुटी झाल्या। आणि अत्यंत मनस्ताप या सर्वांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागला। आणि या मनस्तापामागे निश्चितच फार मोठं षडयंत्र कार्यरत होतं, आणि ते षडयंत्र निव्वळ हे आर्थिक लोभांपायी चालू होतं। अशा या सगळ्या षडयंत्राला नेस्तनाबूत करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, शिक्षण तज्ञ आज आपला जीव पणाला लावून दिल्ली येथील जंतर मंतर उपोषणाला बसलेले आहेत। तर या उपोषणाला एक नैतिक पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, पुरंदरकर आणि सर्व समविचारी पक्ष असतील, संघटना असतील आणि निश्चितपणे या विषयाचं गांभीर्य समजून घेणारे सुज्ञ पालक असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांना देखील आम्ही मनापासून आवाहन करतो की उद्या दिनांक 17/7/2026 रोजी शिवतीर्थ चौक सासवड नगरपालिकेसमोर आम्ही चक्री उपोषण चालू करणार असून या चक्री उपोषणामध्ये आपण सर्वांनीच सहभागी व्हावं असा आशावाद मी या निमित्ताने बाळगतो। आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्यापासून साधारण सोमवारपर्यंत हे उपोषण करायचं, चक्री उपोषण करायचा आमचा सर्वांचा मानस आहे। परंतु मग दरम्यानच्या काळात जर काही घडामोडी घडल्या तर उपोषण स्थगित करण्यात येईल। परंतु स्थगित कधी जर हे उपोषण सुटलं सरकारच्या माध्यमातून, तर अन्यथा जोपर्यंत आदरणीय वांगचुक साहेब हे दिल्लीमध्ये उपोषण करत आहेत तोपर्यंत चक्री उपोषणाचं मी आव्हान दररोज तालुक्यातील प्रत्येक गावाला मी आवाहन करतो की या चक्री उपोषणामध्ये रोज वेगवेगळ्या गावांनी सहभागी व्हावं आणि आपला नैतिक पाठिंबा आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या मुलाबाळांच्या, मुलालेकरांच्या भविष्यासाठी यामध्ये दाखवावा। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।